साहेब, एक वेळ जानकी वहिनी नसतील तर ठीक आहे, पण त्यांच्याऐवजी राधिका मॅडम असतील तर लोकांचं तोंड सुटेल. मी त्याला म्हटलं, तुझ्या बायकोचा आमच्या डोक्याला खूप ताप होतोय, इथे ये आणि तिला घेऊन जा. तर म्हणतो कसा, तू तिला इथे घेऊन आलीस ना, मग आता तूच काय ते बघ. मला जे काम ह्याच्याकडनं करवून घ्यायचं ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्यामुळे माझ्यासाठी कर्णिक हा शेवटचा मार्ग आहे. तुम्हाला जर काही आठवलं तर हे माझं कार्ड, मला कधीही फोन करा. काय ग, कामात लक्ष लागतंय ना? अहिल्याताई, मी आता कोणाचंही काही बोलणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. इतके दिवस खूप ऐकून घेतलं सगळ्यांचं, पण आता नाही. शाबास, आता खरी किल्लेदारीण वाटतेस तू. पण हा जो आवाज चढवतेस ना, तो योग्य वेळी योग्य माणसावर चढवला असतास ना, तर तुझ्यावर आज ही वेळ आली नसती. माझ्यावर कुठलीही वाईट वेळ आलेली नाहीये. अजूनही मी माझ्याच घरात आहे. तुला घर म्हणजे काय फक्त 4 भिंती वाटतात का? खरं तर तुझी जी हक्काची गोष्ट आहे तीच तुझ्यापासून कोणतरी हिरावून घेतली. हे बघ, मी काही इकडे तुला टोमणा मारायला किंवा तुझ्याशी भांडायला आलेले नाही. मी इथे तुला मदत करायला आले. वा, तुम्हाला कोणाची तरी मदतही करता येते वाटतं. हे बघ जानकी, मागचं सगळं आता विसरून जा. आपल्यातले जे काही वाद होते ते पेल्यातले पेल्यात. पण बाहेरून आलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जर का आपल्या अधिकारांवर गदा येणार असेल तर आपण एकत्र यायला हवं. ते बाहेरचं कोणतरी तुम्ही या घरात आणलंय. त्याचाच पश्चाताप होतोय मला. हे बघ, मी आत्तापर्यंत तुला खूप वाईट साईट बोलले, तुला मोलकळून बोलत आले, पण काहीही झालं तरी माझ्या मनात तुझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर होतात. हा, आता तुझ्यात आणि आर्यनमध्ये जे काही होतं, माझ्यामध्ये आणि आर्यनमध्ये काहीही नव्हतं. आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे अहिल्याताई. तुम्ही त्यांच्या मनामध्ये विष घालवलंय. हे बघ, हाच तुझा गैरसमज आहे. अगं, परशू भाऊजी या घरात असताना दुसऱ्या कोणाला तिसऱ्याबद्दल वाईट काही करण्याची गरजच नाहीये. परशू भाऊजी एकटे सगळं निभावून नेतात. हे बघ, मी कोणाला काही वाईट सांगितलेलं नाही. खोडं पेंट खातं ते स्वतःच्या कोणाने. बघा, आलात ना परत मूळ पदावर. अहिल्याताई, तुम्हाला माझा कळवळा नाही आलाय. तुमच्या कमरेच्या चाव्या गेल्यामुळे तुम्हाला त्याचं दुःख होतंय. अगं, माझ्या कमरेच्या नुसत्या चाव्या गेल्या, पण तुझं काय? तुझ्या कपाळाचं कुंकू तिच्या ताब्यात आहे. त्याचं काय? तुम्ही माझी काळजी करू नका. स्वतः पुरतं बघा. मला तुमच्या कुठल्याही मदतीची गरज नाही, आणि सहानुभूतीची तर त्याहून नाही. लय आनंद झाला रे मला. तू मंत्री झाला बाबा. कसं एकदम वेगळंच वाटते मंत्र्याचा भाऊ. एक विनंती आहे, बोलू काय? एकदा तुला मिठी मारावीशी वाटते. राम भरत भेट मारू? धृतराष्ट्रानं भीमाच्या पुतळ्याला मिठीत घेऊन चिरडला होता, तसा तुला चिरडावासा वाटतोय रे. मिठी मारताना तुझ्या मनात काय चाललं असेल
मला चांगलंच कळतंय हरामखोरा. लय बेस्ट वाटलं दादा. आनंद झाला मला. या आनंदा प्रित्यर्थ तू काय मागशील ते द्यायला तयार आहे मी. बोल काय देऊ. आहे काय तुझ्याकडे द्यायला? बातमी कसली? एकदम स्पेशल वामण्याची बातमी आहे. काय झालं? काल वामण्याने मला दारू पाजली. मला संशय आलाच. दारू पी आलो. नंतर मला काय विचारतो माहिती काय? आर्यनचं मर्डर झालं तेव्हा तू कुठं होतास? तोंड उघडलं नाहीस ना? बाटली उघडली. त्याच्याच पैशानं दारू प्यायलो आणि त्यालाच गंडवला. वामनला काय गरज आहे यात नाक खुपसण्याची? जानकी वहिनींना न्याय मिळवून द्यायचा असेल. त्याचं तोंड बंद करायला हवं. अरे दादा भाऊ आहे तू. परशु, तू आत्ताच्या आत्ता रमावतीला निघ. हा? रमावतीला निघ. निघतो म्हणलं. वा, आता भाऊजींबरोबर तू सार्वजनिक कार्यक्रमात जाहीरपणे जायला लागलीयस तर म्हणजे तुला नव्याने बघणारी जी माणसं आहेत त्यांना तू भाऊजींची बायकोच वाटत असशील नाही का? का ग, पोटात दुखतं का तुझ्या? नाही नाही, अजिबात नाही. तुझ्यासाठी स्वतःची जळफळ करून घेण्या इतकीही लायकी नाहीये तुझी. पाहिलंस, एवढं बोलताना सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल फक्त रागच दिसतोय. दिसणारच. स्वतःच्या वाईट कृत्यांनीच तो तू कमवलायस. आता मला फक्त एवढंच बघायचंय की येत्या किती दिवसात तू भाऊजींच्या नावाचं कुंकू लावायला सुरुवात करते. आली, दिवसभरात जेवढा तू माझा विचार करतेस ना तेवढा जर तू स्वतःचा केलास तर तुझं खूप भलं होईल. तुझं भलं होत आहे ना, तेवढं खूप आहे. पण राधा, तुला अजून भाऊजींचा स्वभाव नीट कळलेला दिसत नाही. त्यांच्या पायातली कुठलीही चप्पल जुनी व्हायच्या आधीच ते फेकून देतात. जसं चपलेच्या बाबतीत तसंच माणसांच्या बाबतीत. हे तू विसरू नकोस. आणि तसंही ऑलरेडी या आधीच तुला कोणीतरी फेकून दिलंय. तुला जर नीट आठवत असेल तर आठवून बघ. मी कधीच कुठल्याच वयात कोणतीही स्वप्न पाहिली नाहीत. मला वास्तवात जगायला आवडतं. उद्याची मी पर्वा करत नाही. हातातून निसटून जाणाऱ्या प्रत्येक क्षणावर प्रेम करते मी. हातातून निसटून जाणाऱ्या भूतकाळाच्या शिडीवरच आपला वर्तमान चढत असतो, हे लक्षात ठेव. एखाद दिवशी या घरातून वाईट पद्धतीने बाहेर फेकली जाशील ना, तेव्हा तुला माझे शब्द आठवतील. त्यामुळे इथून पुढे या घरात जे काही क्षण जगशील त्या प्रत्येक क्षणासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. मामा, चला थोडं खाऊन घ्या. मला भूक नाही बेटा. तुम्ही रागावलात ना माझ्यावर? नाही का, तुझ्यावर मी रागवूच शकत नाही. पण तू नरसिंहाला फोन का केलास? मामा,
तुम्हाला दुखवण्याचा खरंच माझा हेतू नव्हता. उलट मी विचार केला की तुझ्या हेतूवर मला मुळीच शंका नाही बेटा. आणि मी कधी करणारही नाही. पण अमृता, वेळ आली तर मी एखाद्या भिकाऱ्याकडे याचना करेन, पण ज्याने माझ्या नवऱ्याचा माझ्या मुलाचा खून केला त्या नराधमाकडे. मामा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आर्यन माझा नवरा होता. बाबा, त्याला कसं? तू तुझ्या बापाला अजून पुरता ओळखला नाहीयेस अमृता. राजकारणात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. मामा प्लीज. जाऊ दे अमृता, या विषयावर आपण नको चर्चा करायला. कारण एखाद दिवशी मी सगळे पुरावे आणून तुझ्या समोर जरी ठेवले ना, तरी तुझा विश्वास बसला नाही. पण तुझं कुंकू पुसणारा तुझा बापच आहे. मामा, मला खूप त्रास होतो. प्लीज प्लीज बाबांबद्दल असं नका बोलू. हा आणखीन एक त्याचा गुण. समोरच्यावर कितीही अन्याय केला तरी समोरचा माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतोच. विनायकच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. पूर्वीचं मला माहित नाही. आर्यनच्या बाबतीत बाबा असं काही करणं शक्यच नाहीये. मामा, कुठल्या बापाला आपल्या मुलीचं पांढरं कपाळ बघण्यात आनंद मिळेल? तुझ्या बापाला झालाय अमृता. तो तुला कळत नसला तरी मला कळतोय. नरसिंहाला मी कधीच माफ करणार नाही. संधी साधून मी त्याला कळ्या घालणार. कारण त्यांनी माझ्या आर्यनचं खून केलं. मामा, आर्यनच्या खुनाला मी सुद्धा कधीच माफ नाही करणार. पण अमृता, या घरात फक्त आपण दोघीच आहोत. तुला मी आणि मला तू. दुसरं कोणीही नाही. पण जर तुला तुझ्या वडिलांकडे जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. असं का म्हणताय मम्मा? मी या घराचा माप ओलांडून आले. मी तुम्हाला सोडून कधीच नाही जाणार. आणि इथे राहून मी एक दिवस तुमच्यातले आणि बाबांमधले वाद मिटवणार आहे. मग तर तू तुझ्या घरी जाच. कारण हे वाद मिटवायची माझी इच्छा नाही. हा विषय आपण इथेच थांबवूया. मला सांगा, कर्णिकांचा फोन आला होता? आला होता. ते कमिशनरशी बोललेत. त्यावर काहीतरी तोडगा निघेल असं म्हणाले. अमृता, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास. आपण नंतर बोलू. मी पानं वाढते. आज घरामध्ये पोलीस आले होते. माझी आणि आत्याबाईंची चौकशी केली त्यांनी.
माझी आई त्यांच्याशी काही बोलली नाहीस ना? मी नाही काही सांगितलं, पण तेव्हापासून माझं मन मला खात आहे. हे बघ जानकी, ह्या विषयावर सध्या तरी तुझं तोंड बंद ठेव. तेच तुझ्या आणि सगळ्या घराच्या भल्याचं आहे. पण वामन दादा, या विषयावर काही न बोलणं म्हणजे आपण सुद्धा गुन्हेगार ठरण्यासारखं आहे. हे जे काहीतरी तुला वाटत असतं ना, याच्यावर आधी ताबा ठेव. आपल्याकडे काहीही पुरावा नसताना या प्रकरणात परशूचं नाव घेणं म्हणजे तोंडघशी पडू आपण. पण पुरावे गोळा करणं हे पोलिसांचं काम आहे ना. आपण त्यांना जास्तीत जास्त माहिती पुरवू शकतो. आणि वामन दादा, परशुदादांना चेहऱ्यावरची खोटी दाढी उतरवताना मी पाहिलंय. तुला खोट्यात पाडायला दादाची एक साक्ष पुरेशी आहे. एक साक्ष. आणि तुला काय वाटतं, तू परशूचं नाव घेतल्यानंतर तो इन्स्पेक्टर लगेच कामाला लागेल? तो पहिल्यांदा जाऊन हे सगळं दादाला सांगेल, त्याच्यासमोर शिट्टी हलवेल आणि मग त्यालाच विचारेल, तुमचीच बायको तुमच्या भावाचं नाव घेतेय, मी काय करणार? म्हणजे खून केल्यानंतर सुद्धा परशुदादा ताठ मानेने फिरणार. मला काही कळेनासच झालंय. दादा म्हणतो परशू त्याच्याबरोबर दिल्लीला होता. तू म्हणतेस त्याला हॉस्पिटलमध्ये पाहिला दाढी काढताना. कशावर विश्वास ठेवायचा? माझ्यावर. आता ह्या विषयावर वाद नको. आणि आपण एका छोट्या गोष्टीचाही विचार करायला हवा की आर्यननी परशूचं असं काय घोडं मारलं होतं की परशू एकदम त्याचा खून करेल. तेच मला पण कळत नाहीये ना. मग आधी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. तर मग गुन्हेगार कोण आहे ते आपोआपच सापडेल. कदाचित तू ज्याला हॉस्पिटलमध्ये दाढी काढताना पाहिलंस तो परशू नसेलही. म्हणजे आता तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवणार? असं नाहीये, असं अजिबात नाहीये. जोपर्यंत आपल्याकडे काही सबळ पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत तू तुझं तोंड बंद ठेव. कुणाशी ह्या विषयावर बोलू नकोस प्लीज. सगळे म्हणतात तू मूर्ख आहेस, तू गप्प बस, तुला काही कळत नाही म्हणून. पण आणखी किती दिवस मी गप्प बसू? तूच शिकवलंयस ना मला कायम खरं बोलायचं म्हणून. खरं बोलताना कुणाला घाबरायचं नाही म्हणून. मग परशुदादांची माझ्यावर वाईट नजर होती तरी मी गप्प बसले. त्यांनी सुमिताईला आयुष्यातून उठवलं तरी मी गप्प बसले. आणि आता मला खरंच असं वाटतंय की आर्यनचा खून परशुदादांनी केलाय तरी मी गप्प बसू. तेव्हा माझं ठीक आहे, मी नाही बोलू शकत आहे. पण तुझं काय? तू का शांत बसलायस? का त्यांच्या पापाचा घडा अजून भरलाच नाही? जानकी,